अग्रण्य क्रांतिकारी जय भीम, जय भीम आर्मी, जय संविधान। आपण सर्वांना माहिती आहे की परभणी जिल्ह्यामध्ये काही माते फिरून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं संविधान याचा त्या ठिकाणी एक माते फिरू व्यक्तीने अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पूर्ण महाराष्ट्राची जनता बघते, सोशल मीडियावर म्हणा किंवा काही चॅनलवरती म्हणा, या ठिकाणी त्या परभणीमध्ये खूप वातावरण खराब झालेलं, दूषित झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जे माते फिरून त्या ठिकाणी विटंबना केलेली आहे त्या माते फिरूवर योग्य ती कारवाई आतापर्यंत झालेली नसल्या कारणाने त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच ठिकाणी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने वातावरण गडूळ झालेलं आहे। त्याच माध्यमातून, त्याच भूमिकेतून आम्ही भीम आर्मी भारत रत्न मिशनच्या माध्यमातून, जळगाव जिल्हा युनिटच्या माध्यमातून या ठिकाणी SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो की ज्या व्यक्तीने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान केला आहे त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई म्हणजेच की देशद्रोहाचा गुन्हा त्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे। जोपर्यंत या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीचे शांत वातावरण होणार नाही। कारण याचं खूप मोठं कारण आहे, कारण की जोही व्यक्ती अशा विटंबना करतो त्या विटंबनाला व्यक्तीने केली तर महाराष्ट्र सरकार त्याला डायरेक्ट माथेफिरू करार करून टाकतं की हा याच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे, हा मानसिकतेने प्रॉब्लेम आहे, या कारणास्तव याने याच्याकडनं हे घटना घडलेली आहे। परंतु आम्हाला 100% माहिती आहे की या व्यक्ती हा माथेफिरू नसून हा एक बुद्धिमान व्यक्ती आहे आणि हा मनुवादी व्यक्ती आहे। मनुवादी व्यक्ती असल्या कारणाने या व्यक्तीला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं संविधान या व्यक्तीला चालत नाही। त्या कारणास्तव या व्यक्तीने विटंबना केली म्हणून आमच्या माध्यमातून पूर्ण आंबेडकर चळवळीमध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग, हजरत टिपू सुलतानला मानणारा वर्ग व महाराष्ट्रामध्ये जितके महापुरुष जन्मलेले आहेत त्या महापुरुषांना मारणारा वर्ग या ठिकाणी संतापलेला आहे की या व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। हा असेच व्यक्ती जर का एक व्यक्ती जर का तुम्ही माथेफिरू करार करत असाल तर 100% आम्ही या ठिकाणी सांगतो की अजून 100 माथेफिरू पैदा होऊ शकतात, तर हे थांबवणे खूप गरजेचं आहे। त्याकरता या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली तर येणाऱ्या काळामध्ये माथेफिरू पैदा होणार नाही आणि हे घटना घडणार नाही। म्हणून या प्रशासनाला आमचं कर्तव्य निभवत आहेत। आम्ही कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना निवेदन देत आहे, परंतु हे निवेदनची प्रत आम्ही त्यांना सांगितलेली की आमची जी मागणी आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, गृहमंत्रीपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून योग्य ती कारवाई याच्या माध्यमातून होईल। परंतु आम्हाला आमची जी मागणी आहे तरी